आया तर नंद्या आला हाय, त्याच्यासोबत बाहेर चाललो बघ, लवकर ये ना. हो. हे नंद्या, अरे बस रे, 2 मिनिटं बघ. मी काय म्हणलं, काल बारामतीची हिर बघितली होती का? अरे इतकी कोरडी झाली आहे की खाली उतरलं तर असं वाटतं कोणी फ्लॅट बांधून राहत आहे. एक हॉल, किचन आणि बेडरूम. आणि आपली अवस्था अशी झाली आहे का, आधी नळ सुरू केला ना तर हवा येते, हवा, नंतर येतो आवाज, खो 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 खो, आणि नंतर एकच थेंब लाजत मुरडत पडतो आणि म्हणतो, ऐकलं का, मी एकटाच आलो हाय, बाकी कोणी नाही हाय. अरे गड्या, हसायची गोष्ट नाही बघ. गावात पाण्याची लय गडबड झाली आहे. घरातल्या आई मावशींना लय दूर जावं लागतं, लय वणवण हिंडावं लागतं पाण्यासाठी. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. नंद्या, एक आयडिया आहे, ये इकडे, बस 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 बस. मी काय म्हणतो नंद्या, आपण आपल्या कृष्णा नदीवरून एक पाईपलाईन टाकू आणि सरळ त्याने आपल्या हिरीले जोडू. काय म्हणतो? पावसाचं पाणी साठवू आणि जमिनीत छोटे छोटे खड्डे करून त्याच्यात पाणी भिजिरवू. अरे सरपंचाशी बोलू, गाववाल्याला समजवू. काय म्हणतो? चांगली आहे ना आयडिया? मला सांग, आपण जर आत्तापासून हे प्रयत्न केले ना तर मोठे बदल होऊ शकतात बघ. आत्तापासून सुरुवात केली तर 3-4 वर्षात आपल्या गावात पाणी खेळण, पाणी. आणि एकदा आपल्या गावात पाणी खेळलं ना तर आपल्या आई मावशींना कुठं भटकायची गरज पडणार नाही बघ. त्या अशा बसतील आपल्या अंगणात, चापी चा. आपल्याला बी बरं वाटणार आहे की आपण आपल्या गावासाठी काहीतरी केलं. आपल्या गावात पाणी खेळलं ना तर आपल्या बी जीवाचा सार्थक होई. नंद्या, काय म्हणतो? चलतो का सरपंचाकडं, त्याला ही आयडिया देऊ. अरे जिल्हा परिषदला जाऊ, काय पण करूया ना नंद्या.